नमस्कार, मी अमृता मोरे, आत्मनिर्भर उद्योगिनी मार्गदर्शक. मी अस्मिता ध्येयपूर्तीची या प्लॅटफॉर्मची संस्थापिका, ओप्रा आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका. येत्या 3 वर्षामध्ये 10,000 महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा माझा ध्यास आहे. नवरात्रोत्सव चालू आहे. यामध्ये घेऊन आली आहे रणरागिणींचा टॉक शो. या उपक्रमाअंतर्गत आपण यशस्वी रणरागिणींसोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे आनंदी जीवन. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अक्षदा विचारे आणि स्वाती पास्ते. अक्षदा विचारे ताई या निवेदिका, संयोजिका आणि हॅपीनेस कोच आहेत आणि स्वाती पास्ते या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. एका आयटी कंपनीमध्ये जॉब करतात. याशिवाय त्यांना लोकांना इफेक्टिव्ह, प्रोडक्टिव्ह आणि फोकस लाईफ द्यायचंय. त्यासाठी त्यांना लोकांना मदत करायची आहे. तर त्यासाठी आज आपल्यासोबत अक्षदाताई आणि स्वातीताई जोडले गेलेले आहेत. अक्षदाताई आणि स्वाती, मी अस्मिता ध्येयपूर्ती या प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुमची ओळख करून द्या. हो, सर्वप्रथम तुझा हा जो ग्रुप आहे मी अस्मिता ध्येयपूर्तीची, ह्याच्यातर्फे तू नवरात्रीसाठी हा जो काही उपक्रम केलेला आहेस, रणरागिणी टॉक शो, तर या उपक्रमाबद्दल तुझं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. खूप छान आहे हे अरेंज केलेलं, खूप आवडलंय मला. आता माझ्याविषयी ओळख. मी अक्षदा विचारे. मी एका म्युच्युअल फंड मध्ये, फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये जॉब करते. त्याचबरोबर ऍज अ पॅशन मी निवेदन करते, निवेदिका आहे. इन्सिडेंटली होता असं झालं की अचानक कार्यक्रम मला ऑर्गनाईज करायला लागला आणि तिथून मी ऍज अ संयोजिका गीत सुगंध नावाचा एक म्युझिकल ग्रुप आहे, ज्या योगे आम्ही हिंदी आणि मराठी गाण्यांचे कार्यक्रम त्याचं मी निवेदन करते आणि संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन करते. तर असा हा प्रवास साधारण 6 वर्षापूर्वी चालू झालेला आहे. त्याच्या आधी खूप वर्षांपूर्वी मी निवेदन करत होते. मी दूरदर्शन, आकाशवाणी असे बरेच कार्यक्रम केलेले होते. पण समहाऊ लग्नानंतर जे आपल्या सगळ्यांचंच होतं ते माझंही झालं. थोडस घर, संसार, मुलं बाळ ह्याच्यात मी विसरून गेले की मी निवेदिका होते. आणि आयुष्याच्या एका पॉइंटवर, एक 40 झाल्यानंतर असं जाणवलं की नाही, हे पुन्हा कुठेतरी चालू करायला पाहिजे, म्हणून सुरुवात केली. आणि आता आम्ही थिएटर शो पर्यंत सगळं करतो. मी लाईफ कोचही आहे, हॅपीनेस कोच ज्याला म्हणता येईल. तर मला असं वाटतं की महिलांचंच नाही, इन जनरल सगळ्यांचंच आयुष्य आनंदी, सुखी आणि समाधानी करावं, महिलांना खास करून सक्षम करावं, हा माझा हेतू आहे. बघूया पुढे काय काय होतंय. खूपच छान अक्षदाताई. खूप सुंदर काम आहे तुमचं आणि तुमचं निवेदन आम्ही ऐकलेलं आहे. खूपच सुंदर निवेदन करता तुम्ही आणि तुम्हाला असंच ऐकत राहावं असं नेहमी वाटतं. खूपच सुंदर. स्वाती, तुझी ओळख करून दे. नमस्कार, मी स्वाती पस्ते आणि मूळची मी ठाण्याची आहे आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे VJTI मधून कंप्लीट झालं माटुंग्याला. आणि माझं डिग्री कंप्लीट झालं KJ सोमय्या कॉलेज मधून, विद्याविहारमध्ये. त्यानंतर मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट या फील्डकडे जास्त माझा कल होता. तर त्यामध्ये मी काही इंटरनॅशनल लेवलचे सर्टिफिकेशन्स केले आणि तिथे आता मी एका मोठ्या कंपनीमध्ये ऍज अ कन्सल्टंट, SAP कन्सल्टंट म्हणून जॉब करतेय. आणि शिवाय त्याच्या व्यतिरिक्त माझं स्वतःचं पॅशन आहे की आयुष्य एकदाच मिळतं, तर ते फुकट नाही घालवायचं मला. सो माझं एक पॅशन आहे की लोकांना त्यांचं आयुष्य, त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी मला त्यांना हेल्प करायची. कारण जास्तीत जास्त लोकांना आनंद कधी होतो, तर त्यांचे जेव्हा गोल्स ते लोक पूर्ण करतात त्यावेळेस त्यांना आनंद होत असतो. तर हे माझं एक ध्येय आहे आणि त्या ध्येयाने मी पुढे जाते आयुष्यामध्ये. सो मी दोन्ही गोष्टी बॅलन्स करून आयुष्यात चाललीये पुढे. खूपच सुंदर गोल आहे, खूपच सुंदर ध्येय ठेवलेलं आहे स्वाती, आणि तुला यामध्ये नक्कीच यश मिळेल. कारण तू इतरांना आनंद देण्यासाठी हे जे उपक्रम करते, तुझे जे विचारां थ्रू, तुझे पॉडकास्ट आम्ही ऐकतो, इतके सुंदर सुंदर पॉडकास्ट असतात. त्यातून नक्कीच लोकांना आनंद मिळत राहील आणि तू खूप सुंदर मेसेज देत असतेस, त्याचा नक्कीच लोकांना फायदा होतो.
खूप सुंदर स्वाती. थँक्यू. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आनंदी जीवनाचं रहस्य काय? आनंदी जीवन तर सगळ्यांनाच हवं असतं. प्रत्येक जण मी आनंदी राहावं. प्रत्येकाची ही अपेक्षा असते की आनंदी राहावं. पण हे आनंदी जीवन कसं जगायचं किंवा कसं याचं रहस्य काय? याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल अक्षताताई. हो. आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिलेली आहे. त्यात कुठे गरीब श्रीमंत उच्च नीच हा भेदभाव नाही. फक्त तो शोधायचा मार्ग हा आपल्यावर सोडलेला आहे. आनंद म्हणून असं वाटतं मला की आनंद ही एक मनाची अवस्था आहे. बघ म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली की आपल्याला आनंद होतो आणि तीच गोष्ट थोडीशी इकडे तिकडे झाली तरी आपला थोडासा विश्वास डळमळीत होतो की अरे बाबा असं कसं झालं, असं नको व्हायला हवं होतं. आणि मग त्यावेळेला ते खरं दुःख नसतं, की आयुष्यात चांगलं आणि वाईट हे सगळं होतच राहणार आहे. सगळ्याच गोष्टी काही आपल्या मनासारख्या होणार नाहीयेत. पण जे आयुष्य आपल्याला देवाने दिलेलं आहे किंवा जे आयुष्यक्रम आपण चाललो आहोत जीवनात तो चांगलाच आहे, तर तो पहिला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. माझ्याच वाट्याला हे का? मग तिच्यापेक्षा माझं असं का चांगलं नाही? किंवा ह्या सगळे हे कंपॅरिझन जिथे होतं ना, तिथे मला असं वाटतं आपण दुसऱ्यांपेक्षा जास्त आनंदी आहोत का? पण तसं नसतं ना, म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असणारच. कारण प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते, आपलं अपब्रिंगिंग वेगळं असतं, आपण कुठल्या संस्कारातून आलो ते वेगळं असतं. फक्त एक आहे, हा आनंद आपला आपण शोधायचा आणि आनंदी राहण्याची जी काही कारणं असतील ना, ती आपण आपलीच करत जायची. म्हणजे आपल्या जीवनात तसं बदल घडायचे. जसं की ऑनलाईन स्वराज्यमध्ये आपण आलो. आनंदाचा पहिला मार्ग आपल्याला मिळालेलाच आहे. आणि हो, जसं आपल्याला हो. सर सांगतात त्याप्रमाणे मला असं वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंगची जी पुस्तकं आपण जे काही केली बुक समरीज म्हण किंवा आता ट्रान्सफॉर्मेशन सिरीज मध्ये जगविख्यात व्यक्तींचं जे काही आपण अभ्यास व्यक्तिमत्व करतो आहोत. सिरीज. या येस, त्यांनी आपल्याला असं होतंय की ही माणसं कशी जगली किंवा कसं जगावं ह्याचा एक मार्ग मिळत जातो. तर असेच मार्ग शोधत जायचे, कारण आनंद हा प्रत्येक गोष्टीत आहे. मानला तर तो कशातच नाहीये आणि मानला तर तो सगळ्यातच आहे. फुलं, पानं, पक्षी, निसर्गानेच आनंद दिलेला आहे इतका. आणि त्याशिवाय शिकण्यासारख्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आपलं शिक्षण कधीही थांबणार नाहीये. तर मला वाटतं हेच आनंदी राहण्याचं किंवा आनंदी जीवनाचं रहस्य असू शकेल. ते आपलं आपणच शोधायचं हे नक्की. अगदी बरोबर अक्षताताई. आणि खूप सुंदर सांगितलं तुम्ही. खरंच आपलं तिथंच चुकतं. आपण प्रत्येक गोष्टीचं कंपॅरिझन इतरांशी करायला लागतो आणि तिथेच गणित फसतं. आणि प्रत्येकाचं मग त्याच्याकडे आहे, आपल्याकडे नाही. मग ते कुठेतरी मनात दुःख वाढत जातं आणि प्रत्येक माणूस दुःखी होत जातो. तर असं न करता कसं असतं कंपॅरिझन नाही ना, केलं पाहिजे. खूप आपण असं म्हणतो की ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साइड. तसं नसतं. त्या व्यक्तीचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण ती व्यक्ती होत नाही. त्यामुळे हे बरोबर. कंपॅरिझनच नाहीये, म्हणजे हे चुकीचंच आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. कंपॅरिझन असायलाच नाही पाहिजे. स्वाती, तुला काय वाटतं तेच याच्याबद्दल? हा, मला म्हणजे अक्षताताईंसोबत मी सहमत आहे पूर्णपणे. आणि थोडंसं इथे म्हणजे एक्झाम्पल द्यावंसं वाटतं, की आज माणूस जो आहे ना, तो भौतिक सुखाच्या मागे जास्त लागलाय, की आपल्याला ही वस्तू मिळाली पाहिजे, ही गाडी, हा बंगला, हे एवढे बीएचके, म्हणजे असं एक क्रायटेरिया लोक आज डिसाईड करतात आणि त्याच्या मागे अक्षरशः धावतायत. मुंबईची पब्लिक तर अक्षरशः ट्रेनमध्ये धावत असते. सध्या कोरोनामुळे ती गर्दी थांबली. अगदी. तर मला हे म्हणायचंय, की आपण आपला ना आनंदी राहण्याचा क्रायटेरिया बदलूया. आपण म्हणजे क्रायटेरिया कसा बदलू शकतो आपण, की सकाळी माझे डोळे उघडलेत. बऱ्याचशा लोकांचे रात्री झोपल्यानंतर सकाळी डोळेच उघडत नाही. आपण त्यातले आहोत ज्यांचे डोळे उघडलेत, ज्यांना हा सूर्य दिसतोय. आज तो सूर्य आलाय. मी असंही वाचलंय कुठेतरी, की 18 तास जर सूर्य आला नाही ना, सृष्टी आपली जिवंत राहणार नाही 18 तासाच्या वरती. मग तो येतोय, तर त्याचं किती मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे आपल्या आयुष्यासाठी. आपले पाय व्यवस्थित आहेत, आपण या धरती मातेवर पाय ठेवू शकतो. हे असे जर आपण आपले क्रायटेरिया जर बदलले ना आपल्या आनंदी राहण्याचे, तर या जगातलं कोणीही आपल्याला दुःखी करू शकत नाही. म्हणजे तो क्रायटेरियाच आपल्याला बदलायला पाहिजे कुठेतरी. आपण जे भौतिक सुखाच्या मागे आपला आनंद शोधतोय ना, इन्स्टेड ऑफ दॅट आपण हा क्रायटेरियाच बदलूया, की माझे डोळे उघडलेत, माझी सगळी फॅमिली माझ्यासोबत आहे, ती जिवंत आहे, मी जिवंत आहे.
माझे सगळे फॅमिली मेंबर्स माझ्यावर प्रेम करतायत, मी त्यांच्यावर प्रेम करते. सो हा क्रायटेरिया जेव्हा आपण बदलतो ना आयुष्यातला, तेव्हा मला कुठेतरी असं वाटतं की आनंद हा कोणीच आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. अगदी बरोबर स्वाती, खूप छान सांगितलं. खरंच आपण क्रायटेरिया बदलला पाहिजे. म्हणजे आपण क्रायटेरिया ठरवताना तिथेच आपण चूक करतो. आणि नक्कीच तू म्हणतेस या मताला मी सहमत आहे. आपण सगळेजण भौतिक सुखाच्या मागे लागतो आणि तिथे भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळे मग गडबड होते. मग कुठेतरी दुःख यायला चालू होतं. अगदी बरोबर सांगितलंस. मी पुढच्या प्रश्नाला जाते. महिलांशी रिलेटेड आहे. तर महिला हा व्यवसाय करत असतात किंवा वर्किंग वुमन असतात. तर त्यांना जरी त्या वर्किंग असतील तरी त्यांना घरची जबाबदारी असते, मुलांना सांभाळायचं असतं. तर या सगळ्या जबाबदारी पार पाडत असताना कधी कधी काही प्रॉब्लेम्समुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे दुःखी होतात. त्यांच्या मनासारखं नाही झालं किंवा घरी काही असेल तर ते दुःखी होतात आणि त्यामुळे मग त्याचा कामावरती देखील परिणाम होतो. तर असं होऊ नये, असं असेल तर त्यासाठी काय करावं? म्हणजे आपल्या कामावर आपण त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. असं करायचं असेल तर त्यासाठी काय करावं? आहे हे असं होतं आणि हे नॅचरल आहे. म्हणजे घरी समजा आपल्या काही प्रॉब्लेम असेल तर आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर नक्कीच आपलं पूर्ण डोकं लक्ष तिकडे असतं. तर ह्यासाठी थोडंसं आपल्याला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्याची फार जरुरी आहे. तसं महिला या मल्टीटास्क असतात म्हणूनच त्या नोकरी करू शकतात आणि घरही सांभाळू शकतात. अदरवाईज हे शक्यच नाहीये. आणि अर्थात पूर्वी ते नव्हतं. आता बहुतेक सर्रास महिला ह्या जास्त प्रमाणात नोकरी करतात, काहीतरी व्यवसाय करत असतात. स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता यायला पाहिजे. जेव्हा आपण तिकडे असतो तेव्हा आपण पूर्ण तिकडचं व्हायला लागतं. याचा अर्थ घरच्यांना काही सोडून द्यायचं नसतं. पण थोडंसं मेंटली आपल्याला प्रिपेअर राहायला लागतं या गोष्टीसाठी. आणि घरच्यांचं म्हणशील तर मुलांच्या बाबतीत खास करून आपल्याला असं नेहमी वाटतं की त्यांचं जे काही त्यांचा अभ्यासक्रम असतो, त्यांचं करिअर असतं, तर तिकडे आपण लक्ष देत नाही का? असं आपल्याला सातत्याने वाटत असतं. पण मला असं वाटतं त्यातही तुम्ही जर क्वालिटी टाइम दिलं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट. तर ते क्वालिटी टाइम त्यांना पुरेसं असतं. तुम्ही जेवढा वेळ त्यांच्याबरोबर आहात तेवढा वेळ पूर्ण त्यांच्यासारखंच व्हा. त्यांच्यासारख्याच उड्या मारा, की त्यांना ते नक्की आवडत असतं. आणि मुलांनाही म्हणजे आपल्याला असं वाटतं की मुलं लहान आहेत वगैरे, पण तसं नसतं. त्यांना व्यवस्थित सगळं समजतं. त्यांना जर समजावून सांगितलं तर नक्कीच. कारण बहुतेकदा बरेचदा असं होतं की आपण बोलत नाही, खास करून स्त्रिया. आणि आपण ना स्वतःला म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रिया या स्वतःला गिल्टी समजतात की मी घरच्यांचं न करता इकडे येतेय का? अर्थात ही काळाची गरज आहे, त्याला काही इलाज नाही. पण हे गिल्ट म्हणजे हे माझ्याही मनात कायम होतं जेव्हा माझा मुलगा लहान होता. त्यामुळे हे गिल्ट एक मनात असतं की अरे ह्याचं न बघता मी जातीये का? अर्थात त्याच्यात सपोर्ट सिस्टमही असते. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की माझी आई पूर्णपणे म्हणजे माझ्या मुलाला आईने जवळ वाढवलेला आहे. आत्ताही माझा मुलगा आईबरोबरच राहतो, म्हणजे आजीबरोबरच तो राहतो. तर हे एक सपोर्ट सिस्टम पण असते. पण बरेचदा तुमचं कम्युनिकेशनही कधी-कधी कमी पडतं. तर आपले जे प्रश्न आहेत ते घरात बोलावे, चर्चा करावीत. म्हणजे ते सगळ्यांनी मिळून सोडवले ना, की त्याची उत्तरंही मिळत जातात. तर एवढंच मला आठवतंय तसं. येस स्वाती, तू सांग आता. हा. मी म्हणेन की आपण म्हणतो ना की वर्किंग वुमन्सची तारांबळ असते थोडी. तर ताईंना मी सहमत आहे, अक्षता ताईंना. आणि मी म्हणेन की आशा ही दुःखाकारण आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण आशा ठेवतो, आपण अपेक्षा ठेवतो दुसऱ्याकडून की त्याने मला समजून घ्यावं, तिने मला समजून घ्यावं, मुलांनी मला समजून घ्यावं. अरे पण त्यांना आपलं जग तेवढं नाही दिसत आहे. जे आपण जसं ताई म्हणाल्या की आपण जोपर्यंत सांगणार नाही ना समोरच्याला, तोपर्यंत त्याला नाही समजणार की आपलं काय चाललंय, आपली काय धावपळ चाललीये किंवा आपली काय गडबड चाललीये. तर जिथे गरज आहे तिथे सांगण्याची पण गरज आहे आणि तेव्हाच समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकते. आणि जसं म्हणजे जेव्हा ऑफिस आहे 100% ऑफिसला द्या. कारण आपण तिथे पगार घेतोय. त्यामुळे त्या वेळामध्ये तिथे 100% देणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा घरी होत ना, तेव्हा घरी मुलांसोबत किंवा फॅमिली सोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. आणि पॅरेंटिंग हा असा विषय आहे ना, की हा एंडलेस जॉब आहे. म्हणजे लाईफटाईम चालू राहणारा जॉब आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण कितीही केलं ना, तरी कुठेतरी मुलांसाठी ते कमीच असतं. आई त्यांना बरोबर. 24 तास जरी मिळाली ना मुलांना, तरी ती त्यांना कमीच आहे. म्हणजे बरोबर. ऍटलीस्ट छोट्या मुलांसाठी तरी मी म्हणेन, की त्यांच्यासाठी आई म्हणजे पूर्णपणे 24 तास माझ्याजवळच राहू दे. मग ते नाही शक्य. जसं क्वालिटी टाईम देण्याची अक्षरशः गरज आहे. आणि
पॅरेंटिंग हे आनंदाने आपण जर हँडल केलं ना, तर त्याचाही त्रास नाही होणार आपल्याला आणि मग आपण सगळं काही हँडल करू शकतो, असं मला म्हणजे वाटतं. तुला सांगते मी अमृता आणि हे तुम्ही लहान आहात माझ्याहून म्हणून माझा अनुभव आहे. माझा मुलगा जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला वाटायचं अरे हा कधी एकदा मोठा होतोय म्हणजे थोड्या माझ्या जबाबदाऱ्या कमी होतील मला जरा माझा वेळ मिळेल. पण काय काय तो मोठा झाला तर माझी कामं जास्त वाढलेली आहेत. हे बरोबर. असंच असतं. पण एक आहे एका एंडलेस एका जॉब आहे पर्टिक्युलर खरंच आहे. वया स्टार्टिंगमध्ये तर हो ते हा एंडलेस जॉब हो. आहे पण आपला. एका पर्टिक्युलर वयानंतर म्हणजे साधारण मला वाटतं 20 एक वर्षाची 18 ते 20 वर्षाची मुलं झाल्यानंतर त्यांचं एक स्वतःचं जग असतं आणि त्यावेळी मग असं आपल्याला पण एक रिकामपण येतं, की अरे म्हणजे त्यांच्या भोवती आपण फिरत असतो गोल-गोल. म्हणजे माझ्या बाबतीत असंच झालं. मी आपलं कारण मी सगळं माझं जे काही होतं माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्या बंद केल्या होत्या. कारण घरी मुलाचं बघण्यासाठी माझा नवरा आर्किटेक्ट त्यामुळे त्यांचा स्वतःचा बिझनेस. त्यामुळे हम्म. घरी बघायला असं कोणीच नव्हतं. त्यामुळे मी पूर्णपणे बरोबर. त्याच्यावर लक्ष ठेवून त्याचे प्रोजेक्ट, त्याचा अभ्यास हे सगळं केलं. आणि एका पॉइंटला जेव्हा तो फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला हम्म. होता, मी त्याला परीक्षा होती आणि ओरडले, की "बाबा तू अभ्यास कर." तर मला म्हणाला, "बस झालं आता. आता मला कळतं माझं काय ते. आता तू तुझं काय ते अँकरिंग वगैरे चालू कर." आणि त्या पॉइंटला मी अँकरिंग परत चालू अरे. केलं. त्यामुळे ती म्हणाली ते बरोबर आहे की हे चालूच राहणार आहे. हो, हे असं आहे. आयुष्यभर आहे आपल्याला आणि म्हणजे आई अगदी. कितीही मुलं कितीही मोठी झाली आयुष्यभराचं तरी ते. आईची हो. काळजी काही कमी नाही होत मुलांबद्दल. हो. त्यामुळे संपत ते नाही. करायचंच हां, ते आहे. संपत नाही. हो. अगदी बरोबर. मी आता पुढच्या प्रश्नाला जाते. अ, आजकाल डिप्रेशन हा प्रकार खूप आपण ऐकतो. आता या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये देखील बऱ्याच लोकांनी डिप्रेशनमध्ये गेले किंवा बऱ्याच महिला अमृताचा नेट कमी झालाय का? हो, हो. मला वाटतं तिने डिप्रेशन विषयी विचारलंय. बोल ना तू. हां. स्वाती. आपण चालू अ, ठेवूयात. हां, मी काय म्हणेन माहितीये डिप्रेशन आपण जे म्हणतो कशाला आपण एक्झॅक्टली डिप्रेशन म्हणतो, की डिप्रेशन म्हणजे काय काहीतरी थॉट्स आपल्या डोक्यामध्ये येतायत आणि त्या थॉट्स अमृता आम्ही स्टार्ट केलंय. ती परत हो, हँग थिंक हो, झालं. हो, हां, हो. आली, आली. हो, हो, हो. तर डिप्रेशन बद्दल म्हणजे म्हणायचं तर डिप्रेशन म्हणजे काय? कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये कोणतेतरी विचार कंटिन्युअस चालू आहेत, बरोबर? डिप्रेशन आपण कशाला म्हणतो? काहीतरी विचार कंटिन्युअस डोक्यात चालू आहेत. आता मला सांग, की हे विचार बदलायला आपल्याला किती वेळ लागणार आहे? एक अशी चुटकी मारली तर आपण विचार बदलू शकतो. एक्झॅक्टली. पण माणसांना ते कळत नाही, की हे विचार बदलायचे कसे? म्हणजे त्याच्यामुळे हं. सारखे-सारखे तेच विचार करून ना माणूस स्वतःलाच त्रास करून घेत असतो आणि डिप्रेशनमध्ये आपण म्हणतो, की आपण डिप्रेशनमध्ये चाललोय. पण ॲट द एंड आपल्याला स्वतःला ऑब्झर्व्ह करायची गरज आहे, की आपला आता दिवसाला जर 60,000 एव्हरेज थॉट्स जर डोक्यामध्ये येतायत, आपण प्रत्येक थॉटला ऑब्झर्व्ह नाही करू शकत. पण आपण आपला मूड ऑब्झर्व्ह करू शकतो, की आपण गुड फील करतोय, की आपण बॅड फील करतोय. जर आपण बॅड फील करतोय, तर आपलं असं काय विचार डोक्यात चालू आहेत, की ज्याच्यामुळे आपण बॅड फील करतोय? आणि माझं एक म्हणणं आहे असं, की विचार बदलायला ना एक क्षणाचाही वेळ लागत नाही. आत्ता आपण इथे आहोत, आपण लंडन मी बोलली तर तुमच्या डोळ्यासमोर लंडन आलं असेल किंवा मी पिंक हो. कलरचा हत्ती म्हटलं असेल, तर तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर पिंक कलरचा हत्ती आला असेल. म्हणजे अगदी. विचार हो. बदलायला ॲक्चुअली काहीच वेळ नाही लागत. पण आपल्याला ती टेक्निक माहिती नाही, की कसं पटकन आपण आपले विचार बदलू शकतो. डिप्रेशन ॲक्चुअली काही नाहीये. ते आपले विचार आहेत. हं. आणि ते विचार आपल्याला त्रास देतायत, ते आपल्या हेल्थवरती परिणाम करतायत. त्यामुळे ते क्षणात बदलायला शिकलं पाहिजे आणि त्याच्या काही टेक्निक्स आहेत त्या यूज केल्या तर आपण हे सगळं करू शकतो, असं मला वाटतं. येस, नक्कीच. डिप्रेशन ही मनाचीच अवस्था आहे. मला असं वाटतं आपलं मन जेव्हा व्यस्त असतं तेव्हा आपल्याला काही असे विचार वगैरे सुचत नाहीत. आणि सध्याच्या पॅन्डेमिकमध्ये मला असं वाटतं की लोकं जास्त जे काही रिकामपण मिळालंय किंवा थोडा वेळ मिळालाय त्यामुळे हे जे काही आपण सध्या ऐकतो सुशांत सिंग पासून ते काही आत्महत्या वगैरे जे काही प्रकार चालू आहेत. मला हे मुळात कळतच नाही की म्हणजे मला हे हा विचारच मला कळत नाही की का माणसं जीव का द्यायचा? म्हणजे एवढं वाईट आयुष्यात काय होऊ शकतं? नाही समजले. हं. कारण जर तुम्ही सातत्याने काहीतरी करत असाल ना, ते खाली दिमाग शैतान का घर असं झालेलं आहे. सातत्याने तुम्ही हं. काहीतरी करा, तुमचे छंद आहेत. म्हणजे तुला सांगते माझे वडील हे खूप पॉझिटिव्ह होते. माझ्या वडिलांना कंटाळा आला असा शब्द म्हटलं, की फार राग यायचा. असा कसा तुम्हाला कंटाळा येतो? आयुष्यात करण्यासारखे एवढे छंद आहेत, एवढ्या गोष्टी शिक
कंटाळा कसा येतो? खरंच आहे. हा, कंटाळा यायला वेळच नाही मिळाला पाहिजे. एक्झॅक्टली. आता ना कंटिन्युअस आपण कालच जर मी एक स्वतःला बिझी ठेवलं तर कंटाळा येणारच नाही. हो ना, आणि कालच मी एक ट्विंकल खन्नाचा छान एक व्हिडिओ टॉक शो मधला तिचा एक थोडासा होता पार्ट. तिने म्हटलंय की मी काही चांगली अभिनेत्री होऊ शकली नाही, पण मला काही त्याचं वाटलं नाही, म्हणजे मला त्याचं डिप्रेशन आलं नाही किंवा मी असं त्याच्यावर काही विचार जास्त केला नाही. ती म्हणते की जर एका क्षेत्रात मी नाही काही करू शकले तर दुसरं कुठलं तरी क्षेत्र आहे जे माझी वाट बघतंय. आणि मग तिने हे क्षेत्र जे फेमिनिझमची करते, ती त्याच्यावर बोलते, त्याच्यावरती काम करते. तर बरोबर आहे ना, तुम्ही एखाद्या क्षेत्रात समजा नाही, चूक झाली, फेल झाला, तुम्हाला नाही समजलं, तरी अनेक खूप क्षेत्र आहेत की जिथे तुम्ही काही ना काही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगेन मी असं, हा, की दुसऱ्या म्हणजे बऱ्याच वेळा स्त्रिया काय करतात माहितीये, की ह्याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, हा काय हम्म, माझ्याबद्दल विचार करत असेल, तो काय माझ्याबद्दल विचार करत असेल किंवा ती काय माझ्याबद्दल विचार करत असेल ना, ह्याच्यामध्ये स्त्रिया स्वतःला त्रास करून घेतात. तर मला इथे म्हणजे एकच आपण वाक्य जगाला काय वाटतं याचा जास्त विचार करतो. हा स्वतःचा हो. विचार हा करण्यापेक्षा जगाचा जास्त विचार करतो आपण. आणि हा ऍक्च्युली त्याची गरज नाहीये, कारण आपल्याला प्रॉब्लेम आले तर आपणच सॉल्व्ह करत असतो, काही जग येत नसतं आपल्याबरोबर. बरोबर. कोणाची आणि गरज तिथे पण नसते. मला बरोबर. एकच म्हणायचंय, की एक वाक्य असं आहे, की त्याला काय वाटतंय माझ्याबद्दल ह्याचा विचार पण मीच करणार, तर तो काय विचार करणार? एक्झॅक्टली, बरोबर आहे. बरोबर. एक्झॅक्टली. त्याला त्याला करू दे ना त्याचा विचार. म्हणजे त्याला अगदी. काय वाटतंय ते वाटू दे ना. त्याचा विचार पण मीच हा. करू, तर मग तो काय करणार? सरांनी इथे एक सांगितलं होतं, केतन सरांनी, की 20 वर्ष तो मुलगा ह्याचा विचार करत बसला, की माझ्या आई-वडिलांना काय वाटेल, माझ्या फ्रेंड्स लोकांना काय वाटेल, आणि म्हणून त्याने त्याचे जे त्याला बिझनेसमध्ये घुसायचं होतं, तो घुसला नाही. आता 20 वर्षानंतर त्याला कळलं, की अरे ह्यांना तर माझी पडलेलीच नाहीये आणि हे एवढा माझा विचार पडलेलीच करतच नाही. नाहीयेत. अगदी तसंच कारण होतं. आपल्याला हां, प्रत्येकाच्या आणि आयुष्यात कसं आहे हेच ना, होतं. म्हणजे आपण इतरांचाच जास्त हो, विचार करतो. हां. एक्झॅक्टली. आणि कसं आहे ना, आपण काहीही केलं ना तरी पण दोन्ही साईडनी असतातच ना. दोन्ही साईडची माणसं असतात, आपल्याला सपोर्ट करणारी असतात, आपल्या विरोधात बोलणारी असतात. मग तेच ती म्हणते बरोबर. त्याप्रमाणे, त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, बरोबर. स्वतःच्या मनाला ओळखा आणि स्वतःचं मन जे सांगतंय ते जर तुम्हाला योग्य वाटतं, प्रामाणिक वाटतं, गो फॉर इट. दॅट्स इट. मला तर बरोबर. असं वाटतं की लोकांना मनावरती कंट्रोल करायला जमत नाही. म्हणजे हो. मन त्यांना कंट्रोल करतं. ते मनावर कंट्रोल करू शकत नाही. तर आपण मनाला कंट्रोल करायला जर शिकलं, तर या हो. गोष्टी सुरळीत होतील असं मला वाटतं. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न आहे की सकारात्मक जर राहायचं असेल, तर सकारात्मक राहण्यासाठी काय करावं? सकारात्मक राहण्यासाठी महत्वाचं म्हणजे आपण हल्ली आपलं लाईफस्टाईल खूप बदललेलं आहे. रात्री उशिरापर्यंत जागणं, सकाळी उशिरा उठणं, की आपला अर्धा दिवस झोपेतच जातो. आपण उठून आपली रोजची जी कामं चालू करायची आहेत किंवा मग धावत पळत कसं तरी आटपून एकदा ऑफिसला जाणं. हे रुटीन जे काही हल्ली चेंज झालेलं आहे, त्याचप्रमाणे आता ठीक आहे, लॉकडाऊनने आपल्याला अर्थात हे शिकवलेलंच आहे, की बाहेरचं खाणं आणि घरचं खाणं यात किती फरक आहे. मला वाटतं या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच जणांच्या तब्येती पण नॉर्मल झाल्या असतील घरचं खाल्ल्यामुळे केवळ. तर ते बाहेरचं अगदी जे काही बरोबर जंक फूड सगळं ते. जंक मुलं फूड जे आजारी खरंच ते पडत असतं. नाहीयेत. डॉक्टरांच्याकडचे हो, इतर मग केसेस कमी ऑब्झर्व्ह झालेले कर. आहेत. म्हणजे येस, येस. त्याचं कारण काय आहे? कारण आपण बाहेरचं खाणं, रस्त्यावर उभं राहून वडापाव खाणं, भेळपुरी, पाणीपुरी हे बंद केलंय. अगदी बरोबर यात आहे. एक तुला एक विनोद खरंच आहे. सांगते. असं झालं होतं लॉकडाऊनच्या सुरुवातीला, काहीतरी मी आणायला इथे गेले होते. तर एक ती महिला होती तिकडे, ती म्हणते की "अरे पिझ्झा खाने का नहीं, पाणीपुरी खाने का नहीं, तो जीने का कैसे?" म्हणजे इतकं म्हणलं डाळ भात खाऊन म्हणजे राहता येतं आयुष्यात हेच माणसाला माहिती नाहीये, तर आता काय बोलणार? तर हे सगळं बंद बरोबर. करून सकाळी उठून रोज जे काही एक्सरसाइज तुमचे आहेत, योगा म्हणा, मेडिटेशन करा. जे तुम्हाला सूट होतंय ते करा. कारण मेडिटेशन सारखं आणि प्राणायामासारखं कुठलंही औषध नाही जगात. ते करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं, स्वतःचा आवाज ओळखा. तुमच्या मनातून तुम्हाला जो काही कौल मिळतो आहे मनाचा, तो घ्या आणि पुढे जा. अ, आपण खूप सुंदर आहोत हे रोज स्वतःला सांगत राहायचंय. कारण सौंदर्य हे केस सरळ आहेत का कुरळे आहेत, गोरे आहोत, काळे आहोत यात नसतं. सौंदर्य हे मनात असतं आणि तुमचं मन सुंदर तर सगळं जग सुंदर. अ, आणि काय अगदी बरोबर. वातावरण छान प्रसन्न ठेवायचं आजूबाजूचं. अ, आणि पॉझिटिव्ह सकारात्मक लोकांच्या जास्त सानिध्यात राहा. ते मला असं वाटतं आपण सगळेच अनुभवतोच सध्या. ऑनलाईन हो. अगदी स्वराज्यमध्ये आपण आपल्याला तो सगळेच खूपच चांगला तर अनुभव त्यामुळे आहे. हां. आणि स्वतःला ॲक्सेप्ट करा. स्वतःला कुठल्याही गोष्टींचा दोष देऊ नका.
की काल मी असं केलं त्यामुळे हे असं झालं, तर काल आणि उद्या सोडून आज मध्ये ना, जसं ती म्हणाली मगाशी, प्रेझेंट मोमेंट मध्ये यायला फार वेळ लागत नाही. एक टिचकी वाजली की होऊन जातं. तर पॉवर ऑफ ते करायला नाव. हवं. ये पॉवर ऑफ नाव. बरोबर. मी थोडंसं म्हणेन सकारात्मक कसं राहायचं. तर काही उदाहरणं देईन इथे. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, की आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आहे ना, तो दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवतो. म्हणजे समोरचा काही बोलला, की आपल्याला रडायला येतं. समोरचा काही बोलला, की आपण हसायला लागतो. आणि समोरचा काही म्हटलं, की म्हणजे आपण काय करतो माहितीये, समोरच्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःकडे बघत असतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, की त्याने रिमोट कंट्रोल दाबल्यानंतर आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य हलून जातं आणि आपण अपेक्षा ठेवतो, अरे मग ही व्यक्ती माझ्याशी अशी का वागतीये? ही व्यक्ती माझ्याशी चांगली का नाही वागत आहे? कोणी कसं वागायचं हे त्यांचं ते ठरवणार. ती त्यांची चॉईस आहे. आता त्यांच्या वागण्याला, त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या हसण्याला, त्यांच्या रडण्याला आपण काय प्रतिसाद द्यायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे सपोज समोरचा आपल्याला जरी मूर्ख जरी बोलला ना, तरी त्या शब्दाला किती किंमत द्यायची हे आपल्या हातात असतं. म्हणजे मी इथे नामदेव महाराजांचं एक उदाहरण सांगेन, की त्यांच्या अंगावर एक व्यक्ती 108 वेळा आय थिंक थुंकला. पण नामदेव महाराज रिॲक्टच नाही झाले. तर त्यांनी 108 वेळा थुंकून सुद्धा त्या व्यक्तीवर काहीच परिणाम नाही होत म्हटल्यानंतर तो माणूस त्यांना शरण गेला आणि ते नामदेव महाराज जाऊन पाण्यामध्ये म्हणजे अंघोळ करायचे, बाहेर यायचे. पाण्यामध्ये अंघोळ करायचे, बाहेर यायचे. म्हणजे त्यांनी त्या माणसाला तेवढी किंमत, त्याच्या वागण्याला तेवढी किंमतच दिली नाही, की त्याला म्हणजे तो त्यांना राग आणू शकेल. म्हणजे आपल्याला राग आणून द्यायचा की नाही हे या संतांच्या स्वतःच्या हातामध्ये होतं. आता म्हणजे काही जण ही लेवल अचीव्ह करतात, की मला राग यायला पाहिजे किंवा मला आनंद वाटायला पाहिजे किंवा मला झाडावर चढवायला हे दुसऱ्याच्या हातात नाहीये. मी ते दुसऱ्याच्या हातात का देऊ? तो मला कसं काय राग आणू शकतो? ही लेवल एक अचीव्ह करण्याची गरज आहे आजच्या स्त्रीला. आजच्या काळामध्ये ज्या सर्व पॉवरफुल वुमन्स ज्या सर्व काही हँडल करण्याचा प्रयत्न करतायत ना, त्यांना कधी-कधी अपेक्षाभंग होतात. पण त्यावेळेस हे विचार करायला पाहिजे, की आपल्याला राग आणण्याचा अधिकार दुसरा कोणालाच नाही अनलेस अँड अंटिल आपण स्वतःला तसं विचार करत नाहीयेत. आपण स्वतःला मानत नाहीयेत, की अरे माझ्याकडून काहीतरी चुकलंय. चुकणं हे स्वाभाविक आहे, पण त्यातूनही नवीन शिकणं आणि पुढे जाणं. त्यावेळेस तिथे कंप्लीशन करायचं, की हां, जर सपोज माझं चुकलं ना, तर सॉरी बोलून पुढे जायचं. ते कंप्लीट करायचं त्यावेळेस. म्हणजे त्या गोष्टी तिथे मनामध्ये अडकून राहत नाही आणि आपण पुढे जायला रस्ता आपला मोकळा होऊन जातो. तर ते शब्दांचं जे मी म्हणत होते ना, की कोणीतरी मला मूर्ख म्हटलं. मूर्ख म्हटलं तर आपल्याला राग येतो, वाईट वाटतं. पण ॲट द सेम टाईम पुढच्या क्षणाला मला कोणीतरी म्हणालं, "तू केळा आहेस केळा." तर मला कसं वाटेल, "अरे, ही काय मला केळं म्हणते?" तिसऱ्या क्षणाला ती म्हणाली, "मला ना तू ना बिल्डिंग इज बिल्डिंग." मग तर वियर्डच वाटेल, "अरे, बिल्डिंग काय बोलते?" म्हणजे समोरच्याच्या शब्दाला किंमत कोण देते? आपण देतो. मूर्ख बोलल्यानंतर वाईट वाटलं, बिल्डिंग बोलल्यानंतर वियर्ड वाटलं. व्यक्ती तीच आहे. शब्द म्हणजे काय आहेत माहितीये? ते फक्त तोंडातून निघणारी गरम हवा आहे समोरच्याच्या. पण त्या शब्दांना आपण एवढं मनाला लावून घेतो, की 10 वर्षापूर्वी पण कोणी काय बोललं असेल ना, तरी आपल्या लक्षात राहतं, की अरे ही व्यक्ती मला असं-असं बोलली होती. आणि त्याचा वाईटपणा घेऊन आयुष्यभर आपण ड्रॅग करत राहतो. तर ते जे शब्द आहेत ना, जर तू त्या व्यक्तीला विचारायला गेलीस ना, त्याला आठवत पण नसतं, की ती व्यक्ती मला मूर्ख बरोबर. बोलली होती म्हणून. पण त्याचा त्रास कोणी करून घेतला? ज्या व्यक्तीला बोलली ती व्यक्ती ते घेऊन चालली आहे आयुष्यभर. आणि त्याच्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात. त्याच्यामुळे लोकांना त्रास होत राहतो. त्याच्यामुळे ते त्यांचा भूतकाळ असा विचित्र क्रिएट करून राहतात. भूतकाळ आहे आणि कोणाच्या शब्दाला किती किंमत द्यायची आणि त्यातून किती त्रास करून घ्यायचा हे आपल्यावर असतं. हे जर आपण शिकलो ना, तर आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत. समोरच्याचं म्हणणं समजून घ्यायचं. त्याला काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय, कशासाठी त्याने म्हटलं, त्याची बाजू समजून घ्यायची. पण त्याचा किती त्रास करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. तर हे एक मला सगळ्या स्त्रियांना सांगण्याची गरज वाटते आज. कारण बऱ्याच वेळा स्त्रिया स्वतःला खूप त्रास करून घेतात आणि तो त्रास त्यांनी करून न घेताना पुढचं आयुष्य छान जगायचंय. आयुष्यामध्ये ध्येय बघा आणि एवढी मोठी ध्येय बघा ना, की हे छोटे-मोठे म्हणजे हर्डल्स येतात ना आयुष्यामध्ये त्यांचं काही वाटणारच नाही. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मोठं व्हिजन असेल, असं मला वाटतं. अगदी आणि बरोबर. समोरचा माणूस काही बोलला तर ते थोडंच आपल्याला एवढं लागतंय. ठीक आहे. ही म्हणाली ना, ते मला तसं लाईफ कोचिंग करताना एक अशी केस आली होती, की
तिचं आणि तिच्या नवऱ्यामध्ये थोडंसं कॉन्फ्लिक्ट सुरू झाली. लग्नाला एक 2-3 वर्षच झाली होती. आणि मग तिला असं वाटलं की नाही आतापासूनच अशी भांडणं झाली तर कसं होणार, म्हणजे जरा जास्त लेवलची भांडणं झाली. आणि मग ती आली होती आमच्याकडे. तर आम्ही जेव्हा आमच्या लाईफ कोचिंगचे काही क्वेश्चन्स असतात, काही टूल्स असतात, टेक्निक्स असतात, त्यांनी जेव्हा शोधायचा प्रयत्न केला, लहानपणी कधीतरी तिच्या मनात एक अशी गोष्ट होती की तिची मैत्रीण आणि ती आणि तिची बहीण अशा तिघी जणी खेळत होत्या समुद्र किनाऱ्यावर. अचानकपणे तिची जी बहीण होती ती तिची खास मैत्रीण होती, त्या खास मैत्रिणीला घेऊन लांब कुठेतरी गेली आणि काहीतरी तिने तिच्या कानात सांगितलं. साधी गोष्ट आहे, लहान मुलं असं करतात. पण हिच्या असं मनात आलं की ही माझ्यापासून माझ्या खास मैत्रिणीला तोडते आहे. आणि तेव्हापासून नवऱ्याच्या ऑफिस मधल्या कलिग जरी त्याशी बोलल्या तरी हिच्या मनात सतत राग यायला लागला. आता हा राग आत्ताचा नव्हता, नवरा तो 2-3 वर्ष, हा राग कुठेतरी एक 7-8 वर्षाची ती होती तेव्हाचा राग होता. आणि जेव्हा त्याच्यातून ती म्हणजे जेव्हा तिला आम्ही बोलतं केलं त्या ह्याच्यातून, तेव्हा ती स्वतःच बोलायला लागली की नाही मला आता कळतंय की एवढ्या वर्षात मी विचारच केला नाही की मग आता तिला कळायला लागलं की नाही ती जस्ट एक गप्पा मारायला म्हणून घेऊन गेलेली आणि आता तर त्या मैत्रिणीचा आणि बहिणीचा काही संबंध सुद्धा नाहीये. म्हणजे कुठेतरी एक छोटसा कुठेतरी ठिणगी असते ना आणि ती मनात अशी सारखी त्रास लहानपणी. देत राहते. त्याचं सर तिला राहते ती. आत्ता त्याचं आणि त्यामुळे ती नवरा कोणाशीही बोलला तरी तिला ते एक नाही माझ्या प्रिय व्यक्तीला कोणीतरी दूर घेऊन जाते ही जी भावना होती ना ती तिच्या मनात. त्याच्यानंतर लाईफ कोचिंग नंतर तिचं आयुष्य खूप छान झालं आणि त्या नवऱ्याने आम्हाला जास्त थँक्स दिले. म्हणजे एवढीशी बरोबर. एक गोष्ट असते, एक हा तेवढ्या एका गोष्टीचा परिणाम पूर्ण आयुष्यभर ते होतो आयुष्यभर. आणि त्याचा इतरांना देखील त्रास होतो. सर, खूपच आहे. छान अनुभव सांगितला अक्षताताई. स्वाती, तुझा काही असा अनुभव आहे का? माझा अनुभव सांगायचा तर म्हणजे असा कोणता अनुभव सांगायचा आहे जो काहीतरी शिकून नेईल, काय म्हणायचं तुला या प्रश्नामध्ये? हो, तुझ्या म्हणजे अक्षताताईंनी जसं सांगितलं आता की एखादी गोष्ट तिनं म्हणायला म्हणजे त्यांच्याकडे ती केस आलेली, तसं तू क्लायंटला हँडल करताना किंवा तुझ्या लाईफ मध्ये असा कोणता अनुभव आहे का चांगला? हो हो, मी सांगेन. एक मुलगा आहे, तो 21 वर्षाचा आहे आता. आणि तो ना 5 वर्षाचा असताना ना तो नवरात्रीमध्ये डान्स करत होता, स्टेजवरती डान्स करत होता. छोटा मुलगा 5 वर्षाचा. तिकडनं एक माणूस आला आणि त्या माणसाने ना त्याच्या अंगावरती 5 रुपयाची फाटकी नोट फेकली अशी. आणि हा मुलगा नाही 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 म्हणायला लागला. पण छोटा मुलगा होता, 5 वर्षाचा होता. त्याने ती नोट उचलली आणि त्याने ती बघितली. बघितल्यानंतर तो बघतोय तर नोट फाटलेली आहे. आणि तो बघतोय तर माणूस आहे ना, तो गेला त्याच्या ग्रुपमध्ये आणि तो हसायला लागला त्याच्या ग्रुपमध्ये जाऊन. ह्याला खूप राग आला. ह्याने त्या दिवशी डिसिजन घेतला की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला डान्सर बनवून दाखवेन या संपूर्ण जगाला. हा निर्णय कोणी घेतला? त्या 5 वर्षाच्या लहान मुलाने. आणि तो निर्णय घेऊन तो आयुष्यभर स्वतःला ड्रॅग करत होता. त्याला मनाला तो खूप मेहनत घेत होता डान्सिंगसाठी. त्याच्या म्हणजे त्याला वर्ल्ड परफॉर्मन्स करायचा होता. तो खूप मेहनत घेत होता, पण कुठेतरी एक स्ट्रेस होता. का? कारण तो जगाला प्रूव्ह करायला चालला होता. तर त्याच्या स्वतःच्या हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शनसाठी ते ध्येय अचीव्ह नव्हता करत. तो कुठेतरी दुसऱ्याला दाखवण्यासाठी आयुष्यभर पळत होता. त्याला जेव्हा विचारलं की ती 5 रुपयाची नोट तुझ्या अंगावर फेकली म्हणजे काय? तर तो म्हणतो म्हणजे माझी लायकी 5 रुपयाच्या फाटक्या नोटेची आहे. तर त्याने त्याला पुन्हा विचारलं आम्ही की ही 5 रुपयाची फाटकी नोट तुझ्या अंगावर फेकली म्हणजे काय? तर तो म्हणतो की म्हणजे माझी लायकी 5 रुपयाच्या फाटक्या नोटेची असं त्या माणसाला मला दाखवायचं होतं. ओके. तर आता तिथे पुन्हा त्याला जेव्हा विचारलं तू उभा आहेस म्हणजे काय? तर तो म्हणाला मी उभा आहे म्हणजे मी उभा आहे. मग तू उभा आहेस म्हणजे तू उभा आहेस. म्हणजे ती 5 रुपयाची फाटकी नोट तुझ्या अंगावर फेकली म्हणजे काय? तेव्हा त्याला स्ट्राईक झाला. तेव्हा तो म्हणाला ही 5 रुपयाची फाटकी नोट माझ्या अंगावर फेकली म्हणजे 5 रुपयाची फाटकी नोट माझ्या अंगावर फेकली. दॅट्स इट. स्टोरी खतम. आपण काय करतो माहितीये का? एखादी घटना घडलेली असते, तिला काहीतरी अर्थ देतो. आणि तो अर्थ घेऊन आपण आयुष्यभर ड्रॅग करत राहतो. आता त्या माणसाला आठवत तरी असेल का की त्याने ह्याच्या अंगावर 5 रुपयाची नोट फेकली आणि तो हसला? त्याला आठवत पण नसेल. पण त्रास कोणी करून घेतला? त्या छोट्या मुलाने, त्या 5 वर्षाच्या मुलाने. आणि अर्थ कोणी काढला की माझी लायकी 5 रुपयाच्या फाटक्या नोटेची आहे? त्या मुलाने अर्थ काढला आणि त्याचा त्रास घेत तो आयुष्यभर चालत राहिला. 21 वर्षाचा असल्यानंतर त्याला ते रिअलाइज झालं की मी त्या माणसाला प्रूव्ह करण्यासाठी माझं आयुष्य बर्बाद करतोय. मला डान्स करायला आवडतोय,
पण मला डान्स करायला आवडतो हे मी माझ्या हॅपीनेस आणि माझ्या सॅटिस्फॅक्शन साठी जेव्हा करणार ना, तेव्हा मला कोणत्याच जगामध्ये कुठेच कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही. हे त्याला त्या दिवशी जे स्ट्राईक झालं ना, तो एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप अमेझिंग होता की त्याला ते मिळालं. नाहीतर अजून तो म्हातारपणापर्यंत कुठेतरी कोणाला तरी प्रूव्ह करत बसला असता आयुष्यभर. तर तो अगदी. एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि हे मला वाटतं प्रत्येकाच्याच लाईफमध्ये सगळ्यांनाच कधी ना कधी अनुभव येतो. आपण एखादी व्यक्ती, कोणी आपल्या जवळची व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि ती गोष्ट खरंच खूप मनाला लागते. म्हणजे मला तर असं वाटतं की फक्त मोठ्याच लोकांना नाही, छोट्या लोकांना, म्हणजे आपण आपल्या मुलांना देखील काही एखादी गोष्ट बोललो तरी ती त्यांच्या मनाला खूप लागते. म्हणजे आपल्या मुलांना देखील आपण आत्तापासून ते सांगितलं पाहिजे की म्हणजे या गोष्टी तुम्ही आत्तापासून त्यांच्या मनावर घेतला तर त्याचे लॉंग टर्म इफेक्ट देखील होतात. तर या गोष्टी त्यांना आपण पटवून दिल्या पाहिजेत. आणि हे होतं, आपल्या बाबतीत देखील होतं असं. कधी कधी आपल्याला लहानपणी आपल्याला कोणीतरी एखादी गोष्ट बोलून गेलेलं असतं आणि ती इतकी मनाला लागते की ते आपण मोठे झालो तरी ती मनात असते कुठेतरी गोष्ट. तर त्या ऍक्च्युली हे गोष्टी कुठेच आपण सोडून पुढे जायला शिकलं पाहिजे. तर खूप छान सांगितलं स्वाती तुम्ही. म्हणजे हे लहानपणीच ऍक्च्युली बऱ्याचशा घटना या घडलेल्या असतात ना, ह्या आपण ड्रॅग करत असतो आपल्या सोबत. तर करेक्ट. आणि तेव्हा नाही त्याच्यामुळे आपल्या रिअलाइज होत. सेल्फ इमेज आपली ती बनत असते तशी. म्हणजे आपण जसं आपण बोलतो घडत जातो. तशी आपण आपली सेल्फ इमेज तशी बनवायला लागतो. म्हणजे बरोबर. बरेचदा कसं आहे ना, अक्षरशः. इव्हन कम्युनिकेशन मध्ये पण ना, समोरचा जे बोलतोय तर त्याची बोलण्याची जे काही इंटेन्शन आहे तो आपल्यापर्यंत त्याच अर्थाने नाही पोहोचत. असंही होऊ शकतं ना, त्याला काही त्या दृष्टीने बोलायचंच नव्हतं किंवा त्या माणसाने काही त्या दृष्टीने नोट फेकलीच नसेल. पण हे आपण अगदी मनात बरोबर. धरूनच राहतो आणि ते इंटेन्शन राहतं. त्यांचे वेगळे असतात आणि आपण हा, त्याचा अर्थ वेगळा घेतो. असं पण बरेचदा होतं. एक्झॅक्टली. हे अगदी खरं सांगितलं अक्षदा तुम्ही. आणि बऱ्याचदा आपण देखील कोणाला काही बोललो आणि आपले इंटेन्शन्स तसे नसतात, पण तो समोरचा नसतं पण तो हो, त्याच्या बुद्धीप्रमाणे तो त्याला घेतो अर्थ त्या देतो. शब्दाला. म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात म्हणतात ना. तर तसं तो कोणत्या अर्थाने घेतो. तर आपण कोणत्या अर्थानं तो घेतोय. तो पॉझिटिव्हली जर घेतला तर त्याचे इफेक्ट पण आपल्याला पॉझिटिव्हलीच दिसतील. पण बरेचदा लोक निगेटिव्हलीच घेतात. मी असं बघते. हो, आपण जरी एखादी गोष्ट पॉझिटिव्ह वेनी जरी बोलली तरी तो समोरचा निगेटिव्ह वेनीच घेतो. अशा वेळी असं वाटतं की मग आपण कसं बोलायचं, किंवा हो. त्यावेळेला आपल्याला पण असं वाटतं की अरे बोलू की नको याच्याबरोबर, की प्रत्येक वेळेला हा निगेटिव्हलीच घेतो. म्हणजे असा देखील आपल्याला कधी कधी अनुभव येतो. हो ना. बरोबर. तर अक्षताताई, जाता जाता महिलांसाठी एक मेसेज काय द्याल? हम्म, आता नवरात्र चालू आहे त्यामुळे जे देवीने आपल्याला सांगितलेलं आहे तेच सांगेन की मला असं वाटतं की त्यावेळेला परिस्थितीप्रमाणे आपण स्त्री शक्तीचा जो काही आपण जागर करतो आहोत किंवा स्त्री शक्तीचा जो काही आपण उदो करतो, तर त्यावेळेला राक्षस किंवा त्यांच्या विरुद्ध जी काही वाईट शक्ती होती त्याच्या विरुद्ध लढलेल्या होत्या. दुर्गामा म्हणा किंवा कोणीही, म्हणजे जी काही देवी होत्या त्याच्यानंतरचा एक काळ आला की जेव्हा आपल्यावर शत्रूंचं राज्य होतं त्यावेळेला राणी पद्मिनी म्हणा, झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणा, त्यावेळी त्याप्रमाणे लढल्या. त्यानंतर एक काळ आला जेव्हा सावित्रीबाई फुले म्हण किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हण या शिक्षणासाठी समाजाशी लढल्या. आता मला वाटतं अशी परिस्थिती आलेली आहे की आपणच आपल्यासाठीच लढायचंय, आपल्या विचारातून आपल्यालाच बाहेर काढायचंय. आपल्या मनातले जे काही चुकीचे समज आहेत, जे आपणच करून ठेवलेले आहेत, आपल्याला एक गिल्ट असतं की मी हे केलं तर माझ्या घरच्यांना चालणार नाही, मी ते केलं तर कदाचित घरच्यांचा वेळ मी घेते. तर तसं काहीही नसतं. प्रत्येक माणसाला म्हटलं मी, स्त्री आणि पुरुष दोघांनाही देवाने बुद्धी, विचार आणि मन हे सारखं दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना समान अधिकार आहे. स्वतःमध्ये ज्या काही कला आहेत, जसं मी नेहमीच म्हणते की प्रत्येकात काही ना काही कला ही असतेच. जर एक स्त्री ही चांगला स्वयंपाक करू शकते, चांगली रांगोळी काढू शकते, तर तिच्यात कलाही असतेच. तर स्वतःतली ही कला ओळखा आणि त्या कलेला थोडा तरी वेळ द्या. अगदी आपलं बिझी शेड्यूल असेल, काहीही असेल, पण जेव्हा तुम्ही या कलेला वेळ देता, जसं की माझं अँकरिंग हे माझं पॅशन होतं आणि ते मनात कुठेतरी होतं. मी चालू केलं तेव्हा माझ्याही घरी हीच परिस्थिती होती की मला कसं जमणार, आमचे शोज रात्रीचे लेट नाईट शोज असतात. पण सुदैवाने माझ्या घरी सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी ते मॅनेज करून घेतलं, म्हणून मी ते करू शकले. पण आता मी जेव्हा हे करते, म्हणजे पहाटे सकाळी उठून आम्ही दिवाळी पहाटला 4 वाजता उठून तयार होऊन जाणं म्हणा किंवा रात्री उशिरा येऊन मी रात्री 1 वाजता घरी भांडी घासून झोपते,
यावर फार विनोद होता आमच्याकडे. पण ते केल्याशिवाय मी म्हणजे घरची कर्तव्य केल्याशिवाय स्त्रीला करताच येणार नाही काही. ते करायचंच आहे. पण स्वतःसाठी वेळ द्या. कारण हे जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्याच्यात जी ऊर्जा मिळते, त्याच्यात जो आनंद मिळतो, त्याच्यामुळे आपलं बाकीचं आयुष्य हे जास्त सुखी होतं, आनंदी होतं आणि समाधानी होतं. नक्कीच. खूप छान संदेश दिला अक्षताताई आणि खरंच यातून महिलांना नक्कीच ऊर्जा मिळेल आणि प्रत्येक महिलांनी याच्यावरती विचार केलाच पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. स्वाती, तू काय मेसेज देशील महिलांसाठी? मी म्हणेन की आयुष्य एकदाच मिळतं. आपल्याला नाही माहिती पुनर्जन्म आहे की नाही आहे. तर मला हेच म्हणायचंय की आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला जगायचा आहे. आणि तो कसा जगायचा ना, तर प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधायचा आहे. कारण ऍक्च्युअली मध्ये दुःख असं काहीच नाही. दुःख हे आपल्या मानण्यामध्ये, जसं आपण सुरुवातीला म्हटलं की कंपॅरिझन करतो कुठेतरी आणि दुःखी होत राहतो. तर ऍक्च्युअली मध्ये आपल्याकडे जे दिलंय ना देवाने, खूप चांगली हवा दिली, चांगले डोळे दिलेत, हात पाय दिलेत, आपण त्याच्यामध्ये पण खूप आनंदी राहू शकतो, पण आपण नाही राहत. काही जण 10,000 पण खूप छान घर चालवतात आणि काहींना 1,00,000 रुपये मिळतात तरी पण तो खुश नसतो. सो खुश राहणं, आनंदी राहणं हे सगळं आपल्या मानण्यावरती आहे. काही जण गरिबाच्या घरात हसून खेळून राहतात आणि खूप श्रीमंत लोक पण दुःखी असतात किंवा त्यांना त्यांच्या पैशाचा उपभोग नाही घेता येत. सो आनंद हा मानण्यामध्ये आहे आपल्या स्वतःच्या. आपण कशा पद्धतीने तो मानू शकतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा आहे. आणि दुसरं, जसं म्हटलं, आयुष्य एकदाच मिळालंय, ते पूर्णपणे युटिलाइज करा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा, एवढंच मला म्हणायचं. खूप छान संदेश दिला स्वाती. खरंच आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगलं पाहिजे. खूप सुंदर मेसेज आहे हा. स्वाती आणि अक्षताताई, आज तुम्ही वेळ काढून आमच्याबरोबर चर्चा करायला आला. थँक्यू सो मच. तुमच्याशी चर्चा करून खरंच खूप छान वाटलं आणि आनंदी जीवनाच्या खूप सुंदर टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही. खूप सुंदर चर्चा झाली आपली. थँक्यू अक्षताताई, थँक्यू स्वाती, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुला थँक्यू तुझ्या सो पुढील मच. प्रवासासाठी, उपक्रमांसाठी शुभेच्छा. थँक्यू खरंच अक्षताताई. खूप खूप छान उपक्रम हाती घेतलायस येस, आणि येस. ऍक्च्युली मध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जे पुढे चालली आहेस ना, तेच खूप महत्वाचं आहे. आपण दुसऱ्यासाठी जे करतो ना, त्यातून जो आनंद मिळतो ना, तो कशातच नाही. बाकी आपण बऱ्याच वेळा आपल्या स्वतःच्याच प्रॉब्लेम्स मध्ये एवढे गुंतलेले असतो की आपण दुसऱ्याच्या प्रॉब्लेम्स बघायलाच आपल्याला वेळ नाही. पण त्यातून या ऑनलाईन स्वराज्याच्या सगळ्या रणरागिणी, सगळ्या ज्या एकमेकांना मदत करून आयुष्यात पुढे चालल्यात ना, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. खूपच हल्ली आपण फार खूपच ऐकतो छान. ना, आणि आनंद करोना. दिल्याने वाढतो मला वाटतंय. हो, हो. करोना इज हो. कंटेजियस. तसं मी म्हणते हॅपीनेस इज कंटेजियस. त्यामुळे अँड कंटेजियस. स्माइल इज कंटेजियस. त्यामुळे हसत राहा आणि आनंदी राहा. नक्कीच. आनंद हा दिल्याने वाटतो. आपल्याला आनंद हा इतरांना द्यायचा आहे आणि अधिकाधिक आनंद आणि सुखी जीवन जगायचे आपल्याला सगळ्यांना आणि सगळ्यांच्या Yes. सोबत आपण तो आनंद सेलिब्रेट करत आपण सगळ्यांच्या सोबत सगळ्या महिलांना घेऊन पुढे जायचं आहे. नक्कीच. थँक्यू अक्षताताई, थँक्यू स्वाती.